श्री स्वामी समर्थ मंडळी, अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण राजस्थानी पद्धतीचा मिरची वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे मी जाड अशा हिरव्या मिरच्या या बाजारात सहज मिळून जातात। कमी तिखटाच्या मिरच्या असतात त्या मी एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले। ते बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत। आपल्याला मॅशच करून घ्यायचे, किसणीने खिसून नाही घ्यायचे। त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी तशाच राहायला पाहिजेत। तर हिरव्या वाटण्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे 4 ते 5, जिरे 1 चमचा, कोथिंबीर, लसूण, पुदिना, आले। तर ह्याचं आपण हिरवं वाटण बनवून घेऊया। तर बटाटे छान असे मॅश करत आहे मी, पाहू शकता असे मोठे मोठे स्मॅश करून घ्यायचे। तर तुम्ही कांदा एक चिरून घेतलेला आहे बारीक। कोरडा मसाल्यामध्ये मी जिरे, ओवा, चाट मसाला, धनेपूड, गोडा मसाला, हळद, मीठ, कढीपत्ता एवढं साहित्य मी बटाट्याच्या भाजीसाठी घेतलेलं आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे छान फुलले की आपण एक 4 ते 5 कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकणार आहोत फोडणीसाठी। तर एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत, तो छान गुलाबी रंगावर असा परतून घेऊया। तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करून घ्या। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा नक्कीच। तर छान असा परतून घेऊया तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा, तुम्ही पाहू शकता। तर हा मिरची वडा आपण राजस्थानी बनवणार आहोत, आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीने बनवणार आहोत आपण। तर ह्यामध्ये आपण हिरवं वाटण जे बनवलेलं होतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। ह्या हिरव्या वाटणामुळे ह्या मिरची वड्यामधली भाजी खूप छान होते। मी जे साहित्य वापरले आहे ते पूर्ण असंच वापरा, काहीही त्यातलं मिक्स करू नका। आता आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत तेही ह्यामध्ये ॲड करूया। जिरे, मीठ, ओवा, धनेपूड, गोडा मसाला, लाल तिखट हे सगळं आपण यामध्ये ॲड करूया। ते पण आपण तेलामध्ये व्यवस्थित असं 1-2 मिनिटं परतून घेऊया। तर हे जरा ओलसर दिसतंय, तर थोडं कोरडं होईपर्यंत आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया तेलामध्ये। तर हे कोरडं झालेलं आहे, त्यामध्ये एक अर्धी वाटी आपण पाणी ॲड करूया। पाण्यामुळे सगळा मसाला व्यवस्थित असा मिक्स होऊन छान असा बनवून तयार होईल, जेणेकरून भाजी आपली छान अशी ओलसर पद्धतीने, जास्त अशी कोरडी कोरडी नाही बनणार। तर व्यवस्थित असं आपण हा मसाला बनवून घेऊया। पाहू शकता आपला मसाला छान असा ओलसर बनवून तयार झालेला आहे। तर आता मॅश केलेले बटाटे आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। आपण एक 4 बटाटे घेतलेले आहेत मॅश करून, ते यामध्ये ॲड करून छान अशी भाजी बनवून घेऊया। ती भाजी जर छान चविष्ट अशी बनली तर मिरची वड्याला छान चव येते। त्यामुळे सगळे मी जे पदार्थ वापरलेले आहेत ते यामध्ये वापराच, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही भाजी छान चविष्ट असे वडे खायला मिळतील। आता ही भाजी आपण गार करायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण जी मिरची घेतलेली आहे त्याला मधोमध असा छेद देऊन त्यातले सगळे बी आपण आता काढून घेऊया। असा मधोमध छेद द्यायचा आणि त्यातले बी काढून घेऊया व्यवस्थित सगळे। तुम्हाला जर काढून घ्यायचे नसले तर तुम्ही नाही काढले तरी चालतील, पण ते वड्यामध्ये छान नाही लागत, त्यामुळे सगळे बी आपण काढून घेऊया। तरी तुम्ही बॅटर बनवायला बेसन पीठ घेतलेलं आहे, एक 4 चमचे तांदळाचं पीठ ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि यामध्ये हळदपूड, ओवा आणि मीठ यामध्ये ॲड करून बॅटर तयार करून घेऊया। बॅटर जास्त पातळसर करायचं नाही, आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून असं दाटसरच असं बॅटर आपण बनवून तयार करून घेऊया। बटाट्या वड्याला जसं आपण बॅटर बनवतो तशा पद्धतीनेच हे बॅटर बनवून घ्यायचं आणि असं हुबं असं भांडं घ्यायचं। आता एक 2 चिमूटभर सोडा घातलेला आहे मी ह्यामध्ये, छान सोडा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता बॅटर जास्त पातळ किंवा असं जास्त दाटसर झालेलं नाही, मीडियममध्ये मी केलेलं आहे। आता आपण ही बनवलेली जी भाजी आहे ती मिरचीमध्ये व्यवस्थित अशी स्टफिंग करून घेऊया, त्यामध्ये अशी भरून घेऊया व्यवस्थित अशी। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी ह्या भाजीमुळेच या मिरची वड्याला छान चव येते। भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे आपली, ह्यामध्ये व्यवस्थित अशी स्टफ करून घ्यायची पूर्ण टोकापर्यंत।
तर इथे तेल कढायला ठेवलेलं आहे, त्यामधले एक 2 चमचे तेल मी बॅटरमध्ये घालून घेत आहे, जेणेकरून आपला वडा छान खुसखुशीत क्रिस्पी तयार होतो. कडलेलं तेल घातल्यामुळे कोणत्याही भजीमध्ये छान अशी क्रिस्पीपणा आहे त्याला येण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण हे मिरची वडे बॅटरमध्ये घोळवून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने पूर्ण सगळं बेसन ह्या मिरचीवर आपण घालून घ्यायचं. आता आपण तेलामध्ये व्यवस्थित असं सोडून देऊया. छान क्रिस्पी होईपर्यंत ही भजी वडे तळून घेऊया. पाहू शकता छान असे तेल छान कडलेलं आहे. भजी पण छान क्रिस्पी होत आहेत. आतली मिरची छान असे शिजेपर्यंत आपण हे वडे व्यवस्थित असे एक 5 ते 10 मिनिट आपल्याला वडे तळायला लागतात. असे क्रिस्पी असे वडे तळून तयार झालेले आहेत आपले, पाहू शकता. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत. छान क्रिस्पी असे राजस्थानी महाराष्ट्रीय पद्धतीचे मिरची वडे.